पुण्यश्लोक गुरुकर्मा धिंड काढली पाहिजे। आरोपी फरीद शेख याची गुडघ्यावर चालवत धिंड काढा, हिंदू वकिलांनी त्याची केस घेऊ नये, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। केसरीकर दाम्पत्याच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी फरीद शेखची गुडघ्यावर चालवत पोलिसांनी धिंड काढावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून घरावर बुलडोझर कारवाई करणारी सांगली महानगरपालिका ही पहिली असली तरी ही कारवाई करण्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचा आरोप हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे यांनी केला आहे। प्रभू नावाचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाई टाळाटाळ करत असताना हिंदुत्ववादी संघटनांनी दबाव टाकल्यानंतर आणि कायदा हातात घेऊन स्वतः फरीद शेख याचं घर पाडण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं नितीनराजे शिंदे यांनी म्हटलं असून तरीसुद्धा ही धाडसी कारवाई महानगरपालिका प्रशासनाकडून उपायुक्त स्मृती पाटील यांनी पार पाडली। त्याबद्दल आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं नितीनराजे शिंदे यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। राजमाता जिजाऊ की जय। पहिली बुलडोजर कारवाई जिहादी गुरुकर्मा फरीद शेखच्या घरावर बुलडोजर फिरवून कारवाई केल्याबद्दल सांगली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांचं या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं अभिनंदन करतो। त्यांच्या धाडसी कार्याला सलाम करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घोषणा। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। दरम्यान अनाथ झालेल्या केसरीकर दाम्पत्याच्या मुलांची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे अशी मागणीही नितीनराजे शिंदे यांनी यावेळी बोलताना केली आहे। जिहादी क्रूरकर्मा फरीद शेख यानं हिंदू कुटुंबाची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला पाहिजे। त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे। सरकारी वकील नियुक्त केला पाहिजे। त्याची धिंड काढली पाहिजे। वकीलपत्र वकिलांनी घेतलं नाही पाहिजे। यासाठी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर 2 दिवसापूर्वी आम्ही निदर्शनं केली होती। त्यातली पहिली मागणी त्याच दिवशी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं मान्य करून ती केस ट्रॅक कोर्टात वळवा आणि सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर दुसरी आमची मागणी होती की त्याच्या घरावर बुलडोजर फिरवा। महापालिका प्रशासनानं महापालिकेच्या उपायुक्त यांनी पहिला सांगली जिल्ह्याच्या इतिहासातला धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे क्रूरकर्मा कट्टरपंथी जिहादी मुसलमान फरीद शेख याच्या घरावर बुलडोजर फिरवायचा निर्णय घेतला। आणि तो बुलडोजर फिरवत असताना आम्हाला सांगायला वाईट वाटतं की 5 ते 6 तास हिंदू एकता आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले होते, तळ ठोकून होते आणि त्या कारवाईला हा महापालिकाच नगर रचना विभागातला अधिकारी प्रभू नावाचा अधिकारी हा टाळाटाळ करत होता। त्या ठिकाणी नोटीस देत नव्हता आणि त्यामुळं महापालिकेला कारवाई करण्यासाठी अडचण येत होती। परंतु हे आमच्या लक्षात आलं आणि ह्या आरोपीला संधी मिळणार, या आरोपीचे जातभाई त्या ठिकाणी कोर्टात जाणार, त्याला स्टे मिळवणार म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो आलेला बुलडोजर हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अडवला। तिथल्या स्थानिक महिलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली। कोणत्याही परिस्थितीत हा बुलडोजर आम्ही इथून सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्या घरावर बुलडोजर फरीद शेखच्या घरावर बुलडोजर फिरवत नाही अशी टोकाची भूमिका घेतली। आणि जर तुम्ही हा बुलडोजर फिरवला नाही तर आम्ही सगळे मिळून कुदळीनं त्याचं घर पाडू असा ज्या वेळेला आम्ही पवित्रा घेतला त्यावेळेला प्रशासन नरमलं आणि प्रशासनानं 4 ते 5 तासानंतर त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला। म्हणून ह्या कारवाईला ज्यानं विलंब लावला, ज्याच्यामुळं विलंब झाला, त्या प्रभूवर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी मी सांगली महापालिकेच्या धाडसी उपायुक्त स्मृतीताई पाटील, त्याचबरोबर सचिन सागावकर,
आणि नागार्जुन मद्राशी या 3 अधिकाऱ्यांचं धाडसी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातली आणि सांगली जिल्ह्यातली पहिली जिहादीच्या घरावर बुलडोजर फिरवायची कारवाई केल्याबद्दल महापालिकेचं, त्याचबरोबर MIDC पोलीस स्टेशनचे PI आनंदराव घाडगे यांचंही ह्या हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं अभिनंदन करतो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता या दोन्ही हिंदुत्ववादी संघटनातर्फे आम्ही रणरागिणी आमचे उपायुक्त मॅडम स्मृती पाटील व सचिन सावगावकर यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी लगेच येऊन कारवाई केली. पण ह्या कारवाईसाठी हिंदुत्ववादी सरकार राज्यात असताना, महापालिकेत सरकार हिंदुत्ववादी भाजपचं असताना, सत्ता असतानासुद्धा आम्हाला 5-5 तास तिथं उपोषणासाठी बसावं लागतं, या आंदोलन करावं लागतं. आणि JCB महापालिकेचा लवकर येत नाही. तिथं कितीतरी फोनाफोनी झाल्यानंतर हा येतो आणि महापालिकेचा प्रभू जो अधिकारी आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याचं निलंबन व्हावं, ही आमच्या हिंदुत्ववादी संघटनेची सर्व मागणी आहे.